अशा कुरकुरीत मिरची भजी बनवायचे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मिरच्यांच्या हिशोबाने एका भांड्यामध्ये बेसन पीठ काढून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडासा सोडा टाकला आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ अगोदरच भिजवून ठेवायचं आहे, त्यामुळे मग मिरच्या चांगल्या फुगतात। 10 ते 11 मिरच्या आहेत ह्या पहिल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि मधून कापून घ्यायच्यात। मधून कापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे। मीठ भरल्यामुळे त्यांचा तिखटपणा कमी होतो आणि खायला पण खूप छान लागतात। आता माझ्या सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून झालं आहे। एका साईडला लगेच कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि मिरच्या तळण्यासाठी एक मिरची अशी तेलामध्ये सोडून द्यायची। हे तेल कडक तापलेलं आहे, जर तेल तापलं नसेल ना तर मिरच्या फुगल्या जात नाहीत, त्यामुळे मग तेल पहिलं चांगलं कडक तापून द्यायचं। आता ना गॅस पहिला फास्ट करायचा आणि नंतर थोडासा मीडियम गॅसवरती चांगल्या शिजवून द्यायच्या। आतून चांगल्या शिजल्या ना मग त्यांचा तिखटपणा कमी होतो आणि एकदम छान अशा कुरकुरीत होतात। ह्या मिरच्या वरण भातासोबत किंवा चहासोबत तुम्ही सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकता। खूपच छान लागतात, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।